तर बघा मित्रांनो, आता आपल्याला सायन्स म्हणजे काय हे पहिले समजून घेऊ आपण. बघा, सायन्स जे आहे, हे जे सायन्स आहे, या सायन्स या शब्दाची जी उत्पत्ती झाली, हे झाली सायन्शिया या लॅटिन शब्दापासून. कोणता शब्द आहे? सायन्शिया. आणि या सायन्शियाचा अर्थ काय होते? तर या सायन्शियाचा अर्थ होते नॉलेज किंवा टू नो. टू नोचा अर्थ होते माहीतच नाही. लक्षात आलं का? तर आता नॉलेज म्हणजे काय? तर नॉलेज म्हणजे आहे की या भौतिक जगात, आपलं जे काही हे भौतिक जग आहे, या भौतिक जगात जे काही घटना घडत आहे, जे काही घडून राहिलं, जे काही घटना घडत आहे, त्याचं क्रमबद्ध किंवा व्यवस्थित ज्ञान असणे. आपल्या भौतिक जगामध्ये ज्या काही घटना घडत आहे त्याचं व्यवस्थित क्रमबद्ध माहिती असणे म्हणजे सायन्स. ओके, तर सायन्स म्हणजे काय पाहिलं आपण? नॉलेज. ते कोणत्या शब्दापासून बनलं? तर सायन्शिया. सायन्शिया हा शब्द कोणता आहे? तर लॅटिन भाषेतील शब्द आहे आणि याच्यापासून बनलेला शब्द आहे सायन्स. लक्षात आलं का? म्हणजे नॉलेज असणं म्हणजे सायन्स असणं. फॉर एक्झाम्पल आपण जर घेतो म्हटलं तर आपल्याला ध्वनी ऐकू येत आहे, आवाज ऐकू येतो. तर हा ध्वनी का बरं ऐकू येतो? त्याच्या मागं काय कारण आहेत? लक्षात आलं का? ते सगळे कारण वगैरे माहीत असणं, असं जे क्रमबद्ध अरेंज्ड नॉलेज असते, हे माहीत असणं म्हणजे काय आहे? तर सायन्स आहे. ओके, चला मग पुढे चालू. मग आता आपल्याला सायन्सचा अभ्यास करायचा आहे, तर सायन्सला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण काय करतो? विभाजित करतो. म्हणजे त्याचा अभ्यास करणं आपल्याला काय जाईल? सोपं जाईल. मग आता आपण आपलं जे हे सायन्स आहे, याला आपण अभ्यासाच्या सोयीसाठी दोन भागामध्ये विभागतो. पहिला जो काही भाग आहे तो आहे नॅचरल सायन्स आणि दुसरा जो काही भाग आहे तो आहे फिजिकल सायन्स. आता जर फिजिकल सायन्सला आपण अभ्यास करायचा आहे, तर फिजिकल सायन्सला आपण अभ्यासाच्या सोयीसाठी दोन भागामध्ये विभागतो. एक आहे केमिस्ट्री आणि एक आहे फिजिक्स. आता केमिस्ट्रीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो मित्रांनो? बघा, तर रसायनशास्त्राचा. लक्षात आलं का? म्हणजे दोन केमिकल किंवा दोनपेक्षा अधिक केमिकल एकत्र आले तर त्याच्यापासून काय बनणार आहे, काय नाही, याचा ज्याच्यामध्ये अभ्यास करतो ते आहे रसायनशास्त्र. उदाहरणार्थ आपल्याला माहित आहे की H2O म्हणजे एक H जो आहे असा H2 आणि O, तर हे जर एकत्र आले म्हणजे दोन हायड्रोजनचे अणू आणि एक जर ऑक्सिजनचा आला तर आपल्याला माहित आहे काय बनते? त्याच्यापासून पाणी बनते. तर हे रसायनशास्त्र आहे. तर हे काय आहे? आपलं रसायनशास्त्र आहे. मग दुसरं आहे भौतिकशास्त्र. मग भौतिकशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतो? तर भौतिकशास्त्रामध्ये ऊर्जेचा अभ्यास करतो आपण. बरोबर आहे का नाही? कशाचा करतो? ऊर्जेचा अभ्यास करतो. त्याच्यानंतर आहे ध्वनीचा अभ्यास करतो. ध्वनी कशा पद्धतीचे आहे, प्रकाश कशा पद्धतीनं तयार झाला, प्रकाश कसा वाहतो वगैरे. ठीक आहे ना? त्याच्यानंतर मग आहे इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे ना? इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, या सगळ्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये करतो ते करतो आपण फिजिक्समध्ये. ओके, तर फिजिक्सला आपण अभ्यासाच्या सोयीसाठी दोन भागा म्हणजे फिजिकल सायन्सला अभ्यासाच्या सोयीसाठी आपण दोन भागामध्ये विभागलं. एक केलं केमिस्ट्रीमध्ये आणि एक केलं फिजिक्समध्ये. ओके, आता येऊ आपण नैसर्गिक विज्ञान. आणि नैसर्गिक विज्ञानाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नैसर्गिक विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी, त्याला व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी त्यालाही आपण दोन भागामध्ये कॅटेगराईज केलं. एक केलं आहे झूलॉजी, यालाच म्हणतो आपण जंतुविज्ञान किंवा यालाच म्हणतो आपण प्राणीशास्त्र. यालाच काय म्हणतो आपण? प्राणीशास्त्र. आणि दुसरं कोणतं आहे? तर दुसरं आहे वनस्पती विज्ञान, म्हणजे आपण याला म्हणू वनस्पतीशास्त्र. याला काय म्हणू आपण? वनस्पतीशास्त्र. म्हणजे काय केलं आपण की नैसर्गिक विज्ञानाला आपण अभ्यासाच्या सोयीसाठी आपण दोन भागामध्ये विभागलं. एक केलं प्राणीशास्त्रामध्ये आणि दुसरं कशामध्ये केलं आपण? तर वनस्पती शास्त्रामध्ये. ओके, चला. तर आता आपल्याला पाहायचं आहे की हे बायोलॉजी जे आहे, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राचा जनक कोण आहे? ठीक आहे, आता बायोलॉजी आता आलो आपण, है ना? तर बायोलॉजी जे आहे, तर बायोलॉजीचा जनक कोण आहे? तर तो आहे अरिस्टॉटल. लक्षात आलं का? बायोलॉजीचा जनक कोण आहे? तर तो आहे अरिस्टॉटल. आणि बायोलॉजी हे नाव कोणी दिलं? बघा, बायोलॉजी या शास्त्राचा जनक जो आहे तो कोण आहे? तर तो आहे अरिस्टॉटल. पण बायोलॉजी जे नाव दिलं ते दिलं लेमार्क आणि ट्रेव्हियनस यांनी. कोणी दिलं? लेमार्क आणि ट्रेव्हियनस. तर लेमार्क जो आहे हा जो व्यक्ती आहे हा फ्रान्सचा व्यक्ती आहे आणि जे ट्रेव्हियनस आहे हा जर्मनीचा व्यक्ती आहे. ओके, चला मग पुढे जाऊ. आता दुसरं जे आहे ते आहे झूलॉजी. झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्राचा जनक कोण आहे? मग आता म्हणजे बायोलॉजीचा जनक कोण आहे? तर तो अरिस्टॉटल आहे. आणि त्याच्यानंतर झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्राचा जनक कोण आहे? तर प्राणीशास्त्राचा जनक पण कोण आहे? तो पण अरिस्टॉटलच आहे. कोण आहे? प्राणीशास्त्राचा जनक पण कोण आहे? अरिस्टॉटलच आहे.
म्हणजे अरिस्टॉटल किती शास्त्राचा जनक आहे? एक आहे बायोलॉजीचा आणि दुसरा आहे प्राणीशास्त्राचा. तर याला प्राणीशास्त्राचा जनक का बरं म्हणतो आपण अरिस्टॉटलला? तर अरिस्टॉटल यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्याचं नाव आहे हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. कोणतं पुस्तक लिहिलं मित्रांनो? हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. आणि या हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम मध्ये त्यांनी 500 सजीवांचं वर्गीकरण केलं. किती सजीव? 500 सजीवांचं कॅटेगरायझेशन केलं आहे. या 500 सजीवांचं कॅटेगरायझेशन केलं म्हणून आपण अरिस्टॉटलला प्राणीशास्त्राचा जनक पण म्हणतो. कशाचा जनक म्हणतो? प्राणीशास्त्राचा जनक. लक्षात आलं का? मग दुसरं येते वनस्पती शास्त्राचा जनक कोण आहे? आता आला आपल्या समोर दुसरा. एक आहे बॉटनी, म्हणजे हे झाले बॉटनी. बॉटनी म्हणजे वनस्पती विज्ञानाचा किंवा वनस्पती शास्त्राचा जो जनक आहे तर कोण आहे? तर वनस्पती शास्त्राचा जनक आहे थिओफ्रेस्टस. कोण आहे? थिओफ्रेस्टस. बायोलॉजीचा जनक कोण आहे? तर अरिस्टॉटल. प्राणीशास्त्राचा म्हणजे झूलॉजीचा जनक कोण आहे? तोही अरिस्टॉटल. अरिस्टॉटलनं लिहिलेलं पुस्तक कोणतं? तर अरिस्टॉटलनं लिहिलेलं पुस्तक आहे हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. आणि बॉटनी म्हणजेच वनस्पती शास्त्राचा जनक कोण आहे? तर तो आहे थिओफ्रेस्टस. आणि थिओफ्रेस्टसनं पण एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे हिस्टोरिया ऑफ प्लांटारम. लक्षात आलं का? कोणतं आहे? हिस्टोरिया ऑफ प्लांटारम. आणि या हिस्टोरिया ऑफ प्लांटारम मध्ये त्यांनी पण 500 वनस्पतीचं वर्गीकरण केलं. म्हणजे जर अरिस्टॉटलने किती प्राण्यांचं वर्गीकरण केलं? तर ते केलं 500 प्राण्यांचं. त्याच्यानंतर आहे थिओफ्रेस्टसनं किती वनस्पतीचं वर्गीकरण केलं? तर 500 वनस्पतीचं. पुस्तकांचं नाव पण जवळपास सारखंच आहे, हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम आणि हिस्टोरिया ऑफ प्लांटारम. लक्षात आलं का? ओके, चला. तर त्याच्यानंतर मग आहे आरोग्यशास्त्र येते एक. तर वैद्यकशास्त्र किंवा आरोग्यशास्त्राचा जनक कोण आहे? तर आरोग्यशास्त्राचा जनक आहे हिप्पोक्रेटस. कोण आहे? हिप्पोक्रेटस. लक्षात आलं बायोलॉजी बद्दल माहिती? तर काय बघितलं आपण? जीवशास्त्राचा जनक कोण आहे? तर तो आहे अरिस्टॉटल. त्याच्यानंतर मग आहे झूलॉजीचा जनक कोण आहे? तर तो आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटलनं लिहिलेलं पुस्तक कोणतं आहे? तर हिस्टोरिया ऑफ ॲनिमेलियम. वनस्पतीशास्त्र किंवा काय म्हणतो आपण, वनस्पती शास्त्राचा जनक कोण आहे? तर थिओफ्रेस्टस. त्यांनी पुस्तक कोणतं लिहिलं? हिस्टोरिया ऑफ प्लांटारम. त्याच्यानंतर वैद्यकशास्त्राचं जनक कोण आहे? तर हिप्पोक्रेटस. आणि बायोलॉजी हे नाव कोणी दिलं? तर बायोलॉजी नाव दिलं हे लेमार्क आणि ट्रेव्हिरेनस. ओके, चला पुढे चालू आपण. आता बायोलॉजी शब्दाबद्दल जर आलो तर बायोलॉजी हा शब्द बनलेला आहे 2 शब्दापासून. या बायोलॉजी मध्ये 2 शब्द आहे, एक आहे बायो आणि दुसरा आहे लॉजी. तर बायो म्हणजे काय होते? तर बायो म्हणजे होते जिवंत. बायोचा अर्थ होते जिवंत आणि लॉजीचा अर्थ होते शास्त्र. समजलं का? बायो म्हणजे होते जिवंत आणि लॉजीचा अर्थ होते शास्त्र. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बायोलॉजी म्हणजे जिवंत वस्तूंचं अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बायोलॉजी. लक्षात आलं का? जिवंत वस्तूचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे बायोलॉजी. मग पुन्हा आपल्या समोर एक प्रश्न आला की जिवंत वस्तू कशाला म्हणतात? ठीक आहे, जर बायोलॉजी हा जिवंत वस्तूचा अभ्यास करणारं शास्त्र आहे तर जिवंत वस्तू कशाला म्हणतात? मग जिवंत वस्तू कशाला म्हणतात? तर ज्या वस्तू या गोष्टी दाखवतात, ज्या वस्तूमध्ये या गोष्टी घडतात त्यांना आपण जिवंत वस्तू म्हणतो. मग कोणती गोष्ट घडत असते? बघा, श्वसन, रेस्पिरेशन. आपण जिवंत आहो की मृत आहो? तर लक्षात आहे, तुम्ही म्हणाल सर आपण तर काय आहो? जिवंत आहो. मग आपण श्वासोश्वास घेतो का? हो, म्हणजे आपल्यामध्ये रेस्पिरेशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुत्रा श्वासोश्वास घेतो का? कुत्रा पण घेतो. हत्ती घेतो का? हो. गाय घेते का? म्हणजे जेवढेही काही जिवंत प्राणी आहेत, ते मुंगी असो की माकोडा असो की कोणीही असो, ते सगळेच जण रेस्पिरेशन करतात. पहिलं एक तर झालं. बरं, दुसरी आहे वाढ, ग्रोथ. आपली वाढ होत आहे का? हो, माझे केस वाढत आहे, माझं शरीर वाढत आहे, लठ्ठ होतो, कधी बारीक होतो. आपण जेव्हा जन्माला आलो तेवढंसं बाळ म्हणून होतो, आज 5 फूट 5.5 फूट 6 फूट आपली जी काही उंची होऊन राहिली, तर हे कशाचं लक्षण आहे? वाढीचं. म्हणजे आपली ग्रोथ होते. त्याच्यानंतर आपल्याला आपलं शरीर मेंटेन ठेवण्यासाठी न्यूट्रिशनची गरज असते. सगळ्याच प्राण्यांना न्यूट्रिशनची गरज असते. म्हणजे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की न्यूट्रिशन म्हणजे ज्यांच्यामध्ये श्वसन हे क्रिया होते, ज्यांच्यामध्ये वाढ होते, जे न्यूट्रिशन त्यांना लागते जिवंत राहण्यासाठी, ज्यांच्यामध्ये डायजेशन होते. ऐका नाही, आता मी जेवण करणार, माझं शरीर त्याला पचवणार. लक्षात आलं का? त्याच्यानंतर पचन झाल्यानंतर मग जो काही मलमा आहे ना, ते काढण्यासाठी एक्सक्रेशन सिस्टम आहे. लक्षात आलं का? उत्सर्जन. त्याच्यानंतर सजीवांमध्ये आपल्यासारखा दुसरा जीव तयार करण्याची काय असते? शक्ती असते. त्याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. लक्षात आलं का? त्याच्यानंतर मग काय? चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझम आहे, चयापचय.
म्हणजे चयापचय याचा अर्थ होते की आपल्या शरीराच्या आतमध्ये ज्या काही केमिकल रिएक्शन्स होतात त्याला म्हणलं जाते चयापचय. लक्षात आलं का? यालाच म्हणलं जाते मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझमचे दोन प्रकार पडते, एक पडते ॲनाबॉलिझम आणि दुसरा पडते कॅटाबॉलिझम. तर आता ॲनाबॉलिझम म्हणजे काय तर बघा की ॲनाबॉलिझम मध्ये नवीन पदार्थ तयार होतात. आपल्या शरीरामध्ये काय होते, नवीन पदार्थ तयार होते आणि त्याच्यापासून आपले बांधकाम होते, म्हणजे शरीराची प्रक्रिया, बांधण्याची प्रक्रिया सुरू होते, नवीन पदार्थ तयार होऊन. हे काय झालं ते ॲनाबॉलिझम. आणि जसं नाव आहे की कॅटाबॉलिझम, कॅटा म्हणजे काटणे, आपण म्हणतो काटा. लक्षात आलं का? तर हे पदार्थ तुटून ऊर्जा तयार होते. म्हणजे पहिले अगोदर काय होते तर पदार्थ तुटतात, जे काय आपण अन्न वगैरे खातो ते काय करते, ते तुटतात आणि त्याच्यापासून ऊर्जा निर्माण होते. फॉर एक्झाम्पल, मी जे काही अन्न खाल्लं ते C6H12O6 मध्ये तुटणार आणि त्याच्यापासून मला ग्लुकोज मिळणार आणि ग्लुकोज पासून माझी बॉडी काय करणार, एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. तर असे जे आहे ते कोणत्या रिएक्शन मध्ये येतो तर ते होते कॅटाबॉलिक रिएक्शन मध्ये. पण माझं शरीर त्या एनर्जी पासून सेल रिप्रोडक्शन वगैरे करणार, त्याच्यामुळे माझ्या शरीराची नवीन बांधणी होते. हे जे काही प्रोसेस झाली याला म्हणलं जाते ॲनाबॉलिझम. लक्षात आलं का? आणि त्याच्यानंतर मग आहे डेव्हलपमेंट, विकास. मी ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस छोटा होतो, आज 5-5.5 फुटाचा, आता तरुण आहे आणि इथून माझी आता वृद्धापावस्था सुरू होऊन जाईल आणि फायनली मी मरून जाईन. हा झाला आपला विकास. म्हणजे हे जे कॅरेक्टर ज्या याच्यामध्ये असते त्या वस्तू काय असतात, जिवंत असतात. आता हे जर आपण एखाद्या ठिकाणी घेतलं, एखादी टेबल किंवा खुर्ची घेतली, तर या टेबल किंवा खुर्चीमध्ये किंवा निर्जीव वस्तूमध्ये या गोष्टी दिसणार नाही. मग आता प्रश्न येते की वनस्पती ज्या आहेत, तर वनस्पती ह्या सजीव आहेत का, असा प्रश्न येते. तर बघू वनस्पतीमध्ये या गोष्टी होतात का बघू आपण. वनस्पती श्वसन करतात का? हो, वनस्पती श्वसन करतात. लक्षात आलं का? वनस्पतीची वाढ होते का? हो, वनस्पतीची वाढ होते. अगोदर बी राहते, बी पासून मग ते रोपटं बनते, रोपट्यापासून झाड बनते, त्याच्यापासून वृक्ष बनते, म्हणजे वाढ होते. वनस्पती न्यूट्रिशन घेते का? हो, जमिनीमधून पोषण घेते वनस्पती. बरं, वनस्पती म्हणजे डायजेशन होते का? ते पण होते. त्याच्यामध्ये उत्सर्जन होते का? एक्सक्रेशन, ते पण होते. कारण आपल्याला माहिती आहे एक्सक्रेशन मध्ये कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करते. लक्षात आलं का? प्रजोत्पादन, वनस्पती आपल्यासारखा दुसरा जीव तयार करते का? हो, वनस्पतीपासून तिच्यासारखा दुसरा जीव तयार होते, रिप्रोडक्शन पण होते. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होते का वनस्पतीमध्ये? तर तेही तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये पण ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर विकास, तर आपल्याला माहित आहे की छोट्याशा रोपटापासून तर महाकाय वृक्षापर्यंत आणि तिथून ते मरण्यापर्यंतचे जे काही प्रोसेस आहे ते वृक्षामध्ये पण होते. म्हणून वृक्ष हे काय आहे, वनस्पती काय आहेत, जिवंत आहेत. ओके, म्हणजे वनस्पती सुद्धा काय आहेत, जिवंत आहेत. समजत आहे का? डोक्यावर चालला? समजत आहे? ओके. त्याच्यानंतर मग आता आलो आपण की निर्जीव वस्तू कशाला म्हणायचं. म्हणजे हे कॅरेक्टर ज्यांच्यात नाही आहे ते काय आहेत, निर्जीव आहे. उदाहरणार्थ हा पेन, हा पेन श्वसन करतो का रे? तर नाही. या पेनाची वाढ होईल का? तर पेनाची वाढ होणार नाही. हा पेन न्यूट्रिशन घेतो का? तर हा पेन न्यूट्रिशन पण घेत नाही. त्याच्यानंतर हा पचन करणार आहे का? नाही. त्याचं उत्सर्जन होणार आहे का? तर नाही. त्याच्यानंतर मग आहे प्रजोत्पादन, याच्यासारखा असा काही दिवस राहिला नाही दुसरा जीव तयार करणार का? माहित पडलं का हे दोन पेन मी आता असे जोडून ठेवतो आणि काही दिवसांनी तिसराच पेन बनला पाहिजे, असं काय होणार आहे का? असं नाही आहे. त्याच्यानंतर मग आहे का मेटाबॉलिझम याच्यामध्ये नाही आणि याचं डेव्हलपमेंट पण नाही आहे. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला आता सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू मधला फरक कळला आहे. ओके, चला. आता हे जे काही सजीव वस्तू आहे, तर मग आता सजीव आपण जिकडे तिकडे पाहतो म्हटलं तर सजीवच आहे. मुंगी पण सजीव आहे, माकोडा पण सजीव आहे, बॅक्टेरिया पण सजीवच आहे ना. मग यांचा आपल्याला व्यवस्थित आणि अरेंज्ड नॉलेज, लक्षात आलं का, क्रमबद्ध असा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मग क्रमबद्ध जर आपल्याला अभ्यास करायचा आहे, व्यवस्थित आपल्याला अभ्यास जर करायचा आहे, तर याला सगळ्यात पहिले स्ट्रक्चराइज करावं लागेल. लक्षात आलं का? म्हणून स्ट्रक्चराइज करण्यासाठी सगळ्यात पहिले काय केलं की सर्वात आधी सजीवांचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण करण्याला कोणी सुरुवात केली तर ते केली अरिस्टॉटल यांनी. म्हणजे सजीवांचं वैज्ञानिक पद्धतीनं वर्गीकरण करण्याला ज्याने सुरुवात केली असा पहिला व्यक्ती जर कोण आहे तर तो आहे अरिस्टॉटल. म्हणून अरिस्टॉटलला फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी म्हणलं जाते. अरिस्टॉटलला काय म्हणलं जाते? फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी. लक्षात आलं काय? टॅक्झॉनॉमी म्हणतो आपण. लक्षात आलं का? आता अरिस्टॉटल बद्दल तुम्हाला माहित आहे, बायोलॉजीचा जनक कोण आहे? अरिस्टॉटल आहे. त्याच्यानंतर मग काय, प्राणीशास्त्राचा जनक कोण आहे? अरिस्टॉटल आहे. त्याच्यानंतर पुन्हा कोण आहे? फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमीचा जनक कोण आहे? तो पण कोण आहे? आपला अरिस्टॉटल आहे. ओके. आणि अरिस्टॉटलने सजीवांना मग कसं कॅटेगराईज करण्याचा प्रयत्न केला तर रक्ताच्या रंगाच्या आधारावर.
रक्ताचा रंग कसा आहे त्याच्या आधारावर अरिस्टॉटलनं सजीवांना विभागण्याचा प्रयत्न केला. मग पाहू कसं, की त्याने सगळ्यात पहिले अनाइमा आणि इनायमा असे दोन भागामध्ये विभाजित केला. पहिले केला अनाइमामध्ये आणि दुसरा केला इनायमामध्ये. आता अनाइमामध्ये काय, अनाइमामध्ये असे प्राणी ज्यांच्यात आरबीसी नसतात. अनाइमामध्ये त्याने असे प्राणी घेतले ज्यांच्यामध्ये काय नसतात, आरबीसी नसतात. आणि इनायमामध्ये काय घेतलं का, ज्यांच्यामध्ये आरबीसी असतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये लाल रक्त आहेत असे प्राणी कशामध्ये घेतले, इनायमामध्ये घेतले. आणि अनायमामध्ये कोण घेतले का, ज्यांच्यामध्ये लाल रक्त नाही आहे, जसे असे प्राणी ज्यांच्यामध्ये काय नाही आहे, लाल रक्त नाही आहे. मग लाल रक्त नसणारे कोण आहे, तर जसं आहे इनव्हर्टिब्रेट. म्हणजे इनव्हर्टिब्रेट याचा अर्थ होते की ज्यांना पाठीचा कणा नाही असे. मग पाठीचा कणा नाही असे कोणते आहे, जसं आहे स्पोंजेस, मोलुस्का, ऑर्थोपोडा, इकायनोडर्माडा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर निडेरिया वगैरे जे काही जे संघ येतात, जे काही त्याच्यामध्ये जे प्राण्यांचे गट येतात, हे येतात कशामध्ये, अनायमामध्ये. म्हणजे सगळ्यात पहिले प्राण्यांना वर्गीकरण करण्याचं काम जे केलं तेही शास्त्रीय पद्धतीनं ते कोण केलं होतं, आपल्या अरिस्टॉटलनं. आणि अरिस्टॉटलनं कशाच्या आधारावर केलं, तर रक्ताच्या रंगाच्या आधारावर. ज्यांच्या रक्ताचा रंग लाल नाही आहे त्यांना काय म्हणतो आपण, अनाइमा. आणि ज्यांच्या रक्ताचा रंग काय आहे, लाल आहे, त्याला म्हणलं जाते इनायमा. अनायमामध्ये कोण येते का, ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी येतात, ज्याला म्हणतो आपण इनव्हर्टिब्रेट्स. आणि ज्यांच्या पाठीचा कणा आहे त्याला म्हणतो आपण व्हर्टिब्रेट. मग व्हर्टिब्रेट मध्ये कोण येते, विव्हिपेरा येते, ठीक आहे ना, मॅमल्स येते आणि ओव्हिपेरा. लक्षात नका, विव्हिपेरा, मॅमल्स आणि ओव्हिपेरा हे याच्यामध्ये येतात. चला समजलं. सगळ्यात पहिले आधार कोण देण्याचं काम केलं तर, आणि कशा पद्धतीनं सजीवांना कॅटेगराईज करण्याचं काम जे केलं ते कोणी केलं, तर ते केलं आपल्या अरिस्टॉटल यांनी. मग दुसरा व्यक्ती कोण आला बाबा, तर दुसरा व्यक्ती जो आला तो आला जॉन रे. वैज्ञानिक आधार दिला. म्हणजे यांनी काय दिला की वैज्ञानिक आधार दिला. जीवांच्या वर्गीकरणाला, सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार कोणी दिला, तर तो दिला जॉन रे यांनी. मग आता पुन्हा येते की आधुनिक वर्गीकरण. आधुनिक वर्गीकरणाला आधार कोणी दिला, आता बघा, सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार दिला. वैज्ञानिक आधार देणारा कोण आहे, तर जॉन रे. आणि आधुनिक वर्गीकरण, ठीक आहे ना, आधुनिक वर्गीकरणाला आधार कोण देणार आहे, आधुनिक, मॉडर्न. तर मॉडर्न आधार जो दिला तो दिला आपल्या कोण, कॅरोलस लिनियस. म्हणून याला फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणलं जाते. जर फादर ऑफ टॅक्झॉनॉमी जर विचारला तर फादर ऑफ टॅक्झॉनॉमी आहे कॅरोलस लिनियस. पण फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी जर विचारला तर तो कोण आहे, आपला अरिस्टॉटल. बरं, मग आता हा जो कॅरोलस लिनियस आहे यांनी काय केलं का, यांनी 4 पुस्तकं लिहिले. म्हणजे कॅरोलस लिनियस याचे 4 पुस्तकं आहेत. कोणते कोणते पुस्तकं आहे, एक आहे क्लासेस प्लांटारम, एक आहे फिलोसोफिया बोटानिका, एक आहे जेनेरा प्लांटारम, आणि एक आहे सिस्टम ऑफ नेचर. निसर्गाचं सिस्टम कसं आहे, सिस्टम ऑफ नेचर. आणि या सिस्टम ऑफ नेचर मध्ये यांनी एक काम केलं की सजीवांना 2 भागामध्ये विभाजित केलं. सगळ्यात पहिले सजीवांना 2 भागामध्ये विभाजित करण्याचं काम झालं. म्हणजे सजीव जे आहेत ते 2 भागामध्ये पहिल्या वेळ विभागले गेले. कोणते सजीव, त्यांनी सांगितलं का एक जे जग आहे ते आहे वनस्पती, याला म्हणतो आपण प्लांट किंगडम. आणि दुसरं जे आहे ते आहे प्राण्यांचं जग, त्याला म्हणतो आपण ॲनिमल किंगडम. म्हणजे सजीवांना जर डायरेक्ट 2 भागामध्ये डिवाइड करण्याचं काम पडलं तर ते 2 डिवाइड करणारे भाग जे राहणार आहे ते आहे एक प्लांट किंगडम आणि दुसरं आहे ॲनिमल किंगडम. कोण सांगितलं हे सगळ्यात पहिले, हे सांगितलं पहिले कॅरोलस लिनियस. कॅरोलस लिनियसला आपण काय म्हणतो, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. लक्षात आलं का, फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोणाला म्हणलं जाते, तर कॅरोलस लिनियसला म्हणलं जाते. आणि फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी कोणाला म्हणलं जाते, तर ते म्हणलं जाते अरिस्टॉटल यांना. ओके, जे कॅरोलस लिनियस आहे यांनी किती पुस्तकं लिहिले, तर 4 महत्वाचे पुस्तक आहे यांचे. एक आहे क्लासेस प्लांटारम, दुसरा कोणता आहे फिलोसॉफिया बोटानिका, तिसरा आहे जेनेरा प्लांटारम, आणि चौथं जे आहे सिस्टम ऑफ नेचर. सिस्टम ऑफ नेचर हे काय झालं, त्याचं 4थं पुस्तक झालं. आणि या सिस्टम ऑफ नेचर या पुस्तकामध्ये त्याने सजीवाला 2 भागामध्ये विभाजित केलं. एक केलं आहे वनस्पती जग, ज्याला म्हणतो आपण प्लांट किंगडम, आणि दुसरं आहे ॲनिमल किंगडम म्हणजे प्राणी जग. लक्षात आलं का. आणि याच सिस्टम ऑफ नेचर मध्ये त्यांनी द्विनाम पद्धती सांगितली. तर ह्या द्विनाम पद्धतीमध्ये पहिलं जे नाव आहे ते आहे वंशनाम, आणि दुसरं जे नाव आहे ते आहे जाती नाव. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे की टॅक्झॉनॉमीच्या पायऱ्या कोणत्या आहे. पहिले टॅक्झॉनॉमी, आता पुढे शिकणार आहोत आपण. आणि
द्विनाम पद्धती पण पुढे शिकणार आहोत. सध्यासाठी तुम्ही वनस्पती जग, प्राणी जग म्हणजे कशा कशा पद्धतीनं प्राण्यांचं कॅटेगरायझेशन झालं आपण फक्त त्याच्याच बद्दलची माहिती घेऊ. ओके, तर सगळ्यात पहिल्या टॅक्झॉनॉमीच्या पायऱ्या. पहिल्या आहे आयडेंटिफिकेशन. सगळ्यात पहिले प्राण्यांना ओळख. सगळ्यात पहिले काय करायची? प्राण्यांची ओळख करायची. नंतर नंबर 2 वर काय करायचं? तर क्लासिफिकेशन, त्याचं वाला वर्गीकरण करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं नोमेनक्लेचर म्हणजे त्याला नामकरण करायचं. ह्या 3 पायऱ्या आहेत टॅक्झॉनॉमीच्या. समजलं? फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी कोणाला म्हणतात? तर फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी म्हणलं जाते अरिस्टॉटल यांना. फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोणाला म्हणलं जाते? तर कॅरोलस लिनियसला. कॅरोलस लिनियस यांनी किती पुस्तकं लिहिली? तर 4. कोणते कोणते? क्लासेस प्लांटरम, फिलॉसॉफिया बोटानिका, जेनेरा प्लांटरम आणि सिस्टम ऑफ नेचर. आणि सिस्टम ऑफ नेचर मध्ये त्यांनी सांगितले की निसर्गाने सजीवांना 2 भागामध्ये विभागल्या गेलेला आहे. एक आहे वनस्पती आणि दुसरे आहे प्लांट. म्हणजे एक आहे वनस्पती आणि दुसरा आहे ॲनिमल. टॅक्झॉनॉमीच्या पायऱ्या कोणत्या आहेत? तर टॅक्झॉनॉमीच्या 3 पायऱ्या आहेत. एक आहे आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळख, दुसरं म्हणजे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आणि तिसरं म्हणजे नोमेनक्लेचर. ओके, आणि हे जो काय द्विनाम पद्धती हे पण सिस्टम ऑफ नेचर मध्ये दिलेली आहे. पहिलं नाम राहणार आहे ते वंशनाम आणि दुसरं जे नाव राहणार आहे ते आहे त्यांचं जाती नाव. याच्याबद्दल आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघणारच आहोत. ओके, चला मग आला तिसरा व्यक्ती. तर आपल्याला माहितच आहे की कॅरोलस लिनियस आला. आपल्याला माहित आहे सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार देणारा पहिला व्यक्ती कोण आहे? तर जॉन रे. 2 सृष्टी वर्गीकरण कोणी केलं? तर कॅरोलस लिनियसनं केलं. कोणत्या दिल्या? तर वनस्पती आणि प्राणी. आणि मग एक व्यक्ती आला ज्यानं 3 सृष्टी वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती आला जो काय करणार आहे? 3 सृष्टी वर्गीकरण केलं. तर 3 सृष्टी वर्गीकरण व्यक्ती करणारा कोण आहे? तर तो आहे अर्नेस्ट हॅकल. कॅरोलस लिनियस यांनी किती जगामध्ये विभागणी केली? तर 2 भागामध्ये, किंगडम ॲनिमल, किंगडम प्लांट. पण अर्नेस्ट हॅकल नावाचा व्यक्ती आला आणि यांनी सांगितलं का हे जग जे आहे हे 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. कोणतं कोणतं? एक आहे प्लांट किंगडम, एक आहे ॲनिमल किंगडम आणि तिसरं त्यांनी एक किंगडम सांगितला, किंगडम प्रोटिस्टा. कोणता सांगितला? किंगडम प्रोटिस्टा. म्हणजे त्यांनी सांगितलं की जग 2च भागामध्ये विभागलं गेलेलं नाहीये, तर जग किती भागामध्ये विभागलं गेलेलं आहे? 3 भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि तिसरा जग सांगितला तो कोणता सांगितला? किंगडम प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये मग कोण येते बाबा? तर प्रोटिस्टामध्ये ते अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, एक पेशीय शैवाळ वगैरे जे येते ते प्रोटिस्टामध्ये येते. काय शिकलो आपण? की विभाजनाची जी सुरुवात होते ते अरिस्टॉटल पासून होते. विभाजनाला वैज्ञानिक आधार देणारा व्यक्ती कोणतं? जॉन रे. ज्यानं सगळ्यात पहिले 2 भागामध्ये विभागलं तो कोणतं? कॅरोलस लिनियस. आणि 3 भागामध्ये ज्यानं विभागलं तो कोण आहे? तर अर्नेस्ट हॅकल. आणि अर्नेस्ट हॅकल नंतर मग पुन्हा एक व्यक्ती आला. त्याने सांगितलं की चतुर्सृष्टी वर्गीकरण. म्हणजे याने सांगितलं का आता जे सजीव आहे ते 3 भागात विभागले गेलेले नाहीये, ते किती विभागात आहे? तर 4 भागामध्ये विभागले गेलेले आहे. 4 भाग कोणते? तर पहिलं वनस्पती जग माहितच आहे आपल्याला, दुसरं प्राणी जग माहितच आहे, तिसऱ्याचा शोध लागला होता तो कोणता? प्रोटिस्टा. आणि चौथा एक शोध लागला तो आहे मोनेरा, म्हणजे किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा असा चौथा पण गट आहे त्यांनी सांगितला. आणि यात मग कोण येते किंगडम मोनेरामध्ये? तर यात सूक्ष्मजीव येतात, यू बॅक्टेरिया, आर्की बॅक्टेरिया वगैरे आहे, सगळे जण कशामध्ये येतात? तर हे येतात किंगडम मोनेरामध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर पुन्हा एक व्यक्ती आला. तो आला कोण आहे? R.H. विट्टेकर. आणि R.H. विट्टेकरनं फायनली सांगितलं की जे सजीव आहे ते 5 जगामध्ये विभागले गेलेले आहे, 5 किंगडम मध्ये विभागले गेले आहे. म्हणून असा प्रश्न विचारते की 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी दिलं? तर 5 किंगडम क्लासिफिकेशन जे दिलेलं आहे ते दिलेलं आहे R.H. विट्टेकर यांनी. ओके, तर मग आपल्या काय लक्षात आलं का सजीवांच्या वर्गीकरणाला वैज्ञानिक आधार कोणी दिला? तर तो दिला जॉन रे यांनी. ज्यानं 2 जगामध्ये सृष्टीला विभागलं तो व्यक्ती कोण? तर तो आहे कॅरोलस लिनियस. यालाच काय म्हणतो आपण? फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. जर कॅरोलस लिनियसला फादर ऑफ टॅक्झॉनॉमी म्हणतो तर फादर ऑफ एन्शियंट टॅक्झॉनॉमी कोण आहे? तर ते आहे अरिस्टॉटल. लक्षात का? त्याच्यानंतर 3 सृष्टी वर्गीकरण कोण दिलं? तर ते दिलं अर्नेस्ट हॅकल यांनी. आणि केव्हा दिलं? तर 1860 मध्ये. ज्यांनी 4 सृष्टी वर्गीकरण केलं तो व्यक्ती कोण? तर तो व्यक्ती आहे कॉपलँड म्हणतो आपण त्याला. लक्षात का? 1956 मध्ये. आणि ज्यानं 5 जगामध्ये वर्गीकरण केलं असा व्यक्ती कोण? तर तो आहे आपला R.H. विट्टेकर. आणि R.H. विट्टेकर यांनी कसं केलं, कशा पद्धतीनं केलं? तर सगळ्यात पहिले पेशीच्या रचनेच्या आधारावर. सगळ्यात पहिले कशाच्या आधारावर केली? पेशीची रचना. मग पेशीची रचना कशी आहे? ते पेशीची रचना पहिला जो मुद्दा येते ना पेशीच्या रचनेवर, म्हणजे पहिला पेशीची रचना. पेशीची
रचना. ओके, सगळ्यात पहिले मुद्दा आहे पेशीच्या रचना. पेशीच्या रचनेवर त्यांनी काय केलं का पेशी कोणती आहे बाबा, प्रोकॅरियोटिक आहे की इक्युरियोटिक आहे. आता प्रोकॅरियोटिक सेल आणि इक्युरियोटिक सेल बद्दल आपण शिकलेलो आहे ना. तर तुम्हाला माहितच आहे प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये केंद्रक नसते, केंद्रकासारखा दुसरा काहीतरी केंद्रकाभ असतो, लक्षात आलं का. तर त्याला आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक सेल. आणि याच्यामध्ये काय आहे तर दृश्य केंद्रक असते. इक्युरियोटिक म्हणजे दृश्य, डायरेक्ट न्यूक्लियस असते आणि प्रत्येक पार्टसाठी वेल डेव्हलप ऑर्गन असतात याच्यामध्ये. तर अशा पेशी आहे इक्युरियोटिक सेल. तर पहिले पेशीच्या रचनेच्या आधारावर यानं विभागणी केली. तर पहिले काय झालं प्रोकॅरियोटिक सेल, आणि जेवढे काही प्रोकॅरियोटिक सेल आहे त्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये त्यांनी एक किंगडम टाकला, किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये जेवढे काही येते ऑल टाईप बॅक्टेरिया किंगडम मोनेरामध्ये टाकून दिले, लक्षात आलं का. हा, ऑल टाईप बॅक्टेरिया कशामध्ये टाकून दिले, किंगडम मोनेरामध्ये टाकून दिले. मग आले इक्युरियोटिक सेल. मग कोणती सेल आली, इक्युरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रिकी वेल डेव्हलप सेल. आणि वेल डेव्हलप सेलच्या पण याच्यावर की ज्यांचं काम एकाच पेशीपासून भागते त्यांना त्याला नाव दिलं युनिसेल्युलर. आणि ज्यांचं शरीर अनेक पेशीपासून बनलेलं आहे त्यांना नाव दिलं त्यांनी मल्टीसेल्युलर. मग युनिसेल्युलर मध्ये कोणता त्यांनी किंगडम टाकला, तर युनिसेल्युलर मध्ये त्यांनी किंगडम टाकला किंगडम प्रोटिस्टा. आताच आपण बघितलं होतं की प्रोटिस्टामध्ये काय येते बघा, प्रोटिस्टामध्ये काय येते, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना आणि एकपेशीय शैवाल. म्हणजे प्रोटिस्टामध्ये त्यांनी काय टाकलं तर ह्या सगळ्या गोष्टी टाकल्या, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, एकपेशीय शैवाल वगैरे याच्यात टाकून दिलं. म्हणजे यांच्यामध्ये कोणती पेशी आहे तर यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल आहे, लक्षात आलं का. म्हणजे डेव्हलप सेल आहे पण एकाच पेशीपासून त्यांचं शरीर बनलेलं आहे. ओके, मग दुसरं काय बनलं तर मल्टीसेल्युलर, म्हणजे ज्यांचं शरीर युकॅरियोटिक पासून बनलेलं आहे. पेशी कोणती आहे तर विकसित आहे, युकॅरियोटिक आहे. शरीर कसं आहे तर अनेक पेशीपासून बनलेलं आहे. मग यांना दोन भागामध्ये विभाजित केलं त्यांनी. एक का ज्यांच्या शरीरावर ज्यांच्या पेशीवर सेल वॉल आहे अशा, म्हणजे सेल वॉल असणाऱ्या, आणि ज्यांच्या शरीरावर सेल वॉल नाही, ज्यांच्या पेशीवर सेल वॉल नाही असे. मग आता ज्यांच्या पेशीवर सेल वॉल आहे तर सेल वॉल नसणारे कोण तर आपण आहे ॲनिमल, म्हणून किंगडम ॲनिमल त्याच्यामध्ये टाकले. आता तुम्हाला 3 किंगडम शिकलो आपण. कोणते कोणते शिकलो, एक शिकलो आपण किंगडम मोनेरा, एक किंगडम प्रोटिस्टा आणि एक शिकलो किंगडम ॲनिमल. आणि आता विथ सेल वॉल, तर विथ सेल वॉल म्हणजे ज्यांचं शरीर ज्यांचे शरीर अशा पेशीपासून बनलेलं आहे, सेल वॉल वाल्या पेशींपासून बनलेलं आहे त्यांचा, त्याच्यामध्ये टाकलाय त्यांनी फोटोट्रॉपिक. म्हणजे फोटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक असे दोन भागामध्ये त्याचं विभाजन केलं. फोटोट्रॉपिक म्हणजे येतात किंगडम प्लांट, म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात असे जे काही जीव सजीव टाकले ते टाकले फोटोट्रॉपिक मध्ये. आणि जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही त्यांना म्हणलं जाते हेट्रोट्रॉपिक. आणि हेट्रोट्रॉपिक मध्ये टाकले आहे किंगडम फंगी. तर फंगीमध्ये आपण पाहिलं मशरूम वगैरे जे येते, जे सडे कुजलेले वगैरे जे दुसऱ्यावर डिपेंड राहते याच्यावर जे जगतात ते आहे किंगडम फंगी. तर अशा पद्धतीनं सजीवांचं 5 भागामध्ये विभाजन जे केलं ते कोण केलं, R.H. विटाकर यांनी. लक्षात आलं का. हा, म्हणजे पहिले आपण पाहिलं की सजीवांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न कोण करतंय तर सगळ्यात पहिले वैज्ञानिक पद्धतीने डिवायडेशन करण्याचं काम कोण केलं ते अरिस्टॉटलनं. लाल रक्त असणारे, लाल रक्त नसणारे, लक्षात आलं का. त्याच्यानंतर आधार कोण दिला, वैज्ञानिक आधार, तर तो दिला जॉन रे. दोन विभागात कोणी विभागलं तर तो कॅरोलस लिनियस. कोणता, सृष्टी प्लांट म्हणजे प्राणी जगत आणि वनस्पती जगत. 3 जगामध्ये विभागणारा कोण आहे तर तो आहे अर्नेस्ट हेकल. ठीक आहे, त्याने सांगितलं का 3 जगामध्ये आहे. 4 जगामध्ये कोणी विभागलं तर 4 जगामध्ये विभागणारा कोण व्यक्ती आहे तर तो आहे कॉपलँड. आणि 5 जगामध्ये कोणी विभागलं तर तो कोण आहे, R.H. विटाकर. आणि R.H. विटाकर नंतर नवीन पुन्हा एक व्यक्ती आला ज्याने सांगितलं की हे जे काही प्राण्यांचं जग आहे हे 5 भागामध्ये नाही आहे, तर हे काय आहे 6 भागामध्ये डिवाइड होते. तर तो व्यक्ती आता नवीन आहे, त्याचं नाव आहे कार्ल वूज. काय नाव आहे, कार्ल वूज. आता यांनी काय केलं तर त्यांना सजीवांना 3 डोमेन मध्ये विभागलं. आता सध्याच तुम्ही डोमेन वगैरे काही लक्षात ठेवू नका, डोमेन वगैरे सगळं आता पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगणारच आहे. सध्या बघा काय लक्षात, यांनी काय केलं का सजीवांना 6 भागामध्ये डिवाइड केलं. तर पहिले त्यांनी 3 डोमेन मध्ये विभागलं, डोमेन 1, डोमेन 2 आणि डोमेन 3. तर डोमेन 1 मध्ये काय टाकलं त्यानं, तर डोमेन 1 मध्ये किंगडम आर्किबॅक्टेरिया टाकला. डोमेन 1 मध्ये कशात टाकलं, आर्किबॅक्टेरिया. किंगडम 2 मध्ये काय टाकलं तर यू बॅक्टेरियाला टाकलं. आणि आणि डोमेन 3 मध्ये कोणाला टाकलं तर डोमेन 3 मध्ये मग टाकले हे प्रोटिस्टा, फंगी, प्लांट आणि ॲनिमल. तर आता लक्षात आलं का 6 जग, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा 6 भागामध्ये ज्यांना कोणी विभागलं, 6 सृष्टीमध्ये विभागणारा व्यक्ती कोण तर त्याचं नाव आहे कार्ल वूज.
आणि कार्ल वुझनं सगळ्यात पहिले 3 डोमेन लावले. डोमेन 1 मध्ये आर्किबॅक्टेरिया, डोमेन 2 त्याच्यामध्ये काय टाकलं यू बॅक्टेरिया, आणि डोमेन 3 मध्ये प्रोटिस्टा, फंगी, ॲनिमल आणि प्लांट अशा भागामध्ये विभाजन झालेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला अगदी व्यवस्थित समजत असेल मी जे काही समजत आहे ते. ठीक आहे, आता आपण एका याची बरोबर माहिती घेत चालू. तर सगळ्यात पहिले आपल्या समोर आहे किंगडम मोनेरा, आणि हे पुन्हा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. थोडंसं फक्त इथं समजण्यासाठी आपण इथे घेऊन राहिलो थोडं. तर बघा किंगडम मोनेरामध्ये सगळे कोणते प्रोकॅरियोटिक जीव येतात, म्हणजे ज्यांची पेशी कशापासून बनलेली आहे, प्रोकॅरियोटिक सेल पासून बनलेली आहे, ते कशामध्ये येतात, तर ते येतात किंगडम मोनेरामध्ये. आणि सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, जेवढ्याही काही प्रकारचे बॅक्टेरिया आहेत ते कोणत्या याच्यामध्ये जातात, तर ते जातात किंगडम मोनेरामध्ये. आणि मग कोणते कोणते बॅक्टेरिया येतात बाबा याच्यात येते सायनोबॅक्टेरिया, याच्यामध्ये आर्किबॅक्टेरिया, बॅक्टेरिया वगैरे सगळे. आणि बॅक्टेरियाचे प्रकार आपण पाहिले कोणते कोणते आहे, तर लक्षात आलं का तुम्हाला, कोकस, रॉड शेप, स्पायरल असे काय असतात, तर याचेवाले बॅक्टेरियाचे प्रकार असतात. ओके, दुसरा किंगडम कोणता आहे, तर दुसरा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा. आता किंगडम प्रोटिस्टा आपण ज्यावेळेस पाहतो तर किंगडम प्रोटिस्टामध्ये काय येते, याच्यात जलीय पाण्यात राहणारे, प्रोटिस्टामध्ये कोणते प्राणी येतात, पाण्यात राहणारे जलीय. आणि जलीय मध्ये पण कोणती, ज्यांची पेशी युकॅरियोटिक आहे, म्हणजे केंद्रक असलेली आहे. आपण कसं एका पेशीपासून बनलेले, लक्षात आलं का. मग कोण येते याच्यामध्ये, येते अमिबा, प्लाझ्मोडियम, पॅरामेशियम, युग्लिना, हे जे काही येते हे याच्यामध्ये येतात. आणि हे जे युग्लिना आहे, हा युग्लिना वनस्पती आणि प्राणी म्हणजे दोघांमधली दुवा आहे. म्हणजे जर समजा हे होत असेल, प्राण्यांचं इव्हॉल्युशन ज्यावेळेस होतो आपण असं म्हणतो, तर त्याच्यामधला जो काही हा येते तर तो आहे हा कोणता, प्राणी आणि वनस्पती याच्यामध्ये लिंक म्हणून काम करते. तर कोण आहे तो, तर प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये लिंक म्हणून काम करणारा, दुवा म्हणून काम करणारा कोण आहे, तर तो आहे युग्लिना. आणि युग्लिना कोणत्या किंगडम मध्ये येतात, तर तो येते प्रोटिस्टा किंगडम मध्ये. प्रोटिस्टा किंगडम मध्ये काय येते, तर ते येते एक पेशीय जीव, ते पण कोणते, युकॅरियोटिक पेशी असणारे आणि खास करून पाण्यात राहणारे. आणि कोणते कोणते प्राणी येतात, तर अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना. आणि युग्लिना काय, वनस्पती आणि प्राणी यांच्यात दुवा म्हणून काम करणारा. हा, त्याच्यानंतर येते किंगडम प्लांट, वनस्पतींचं जग. या जगामध्ये हिरव्या रंगाचे, या जगामध्ये कोणते, हिरव्या रंगाचे, ठीक आहे ना, का बरं, कारण त्यात क्लोरोफिल असते म्हणून. बहुपेशीय, मल्टीसेल्युलर मध्ये आपण आताच पाहिलं होतं, युकॅरियोटिक पण मल्टीसेल्युलर. प्रकाश संश्लेषण करणारे म्हणजे कोणते, फोटोट्रॉपिक जीव समाविष्ट होतात, लक्षात आलं का. याच्यावर मग कोणते कोणते, जमिनीवर असणारे पण आहे म्हणजे स्थलचर, तसेच जलीय पाण्यात पण वनस्पती असतात म्हणजे जलीय. त्याच्यानंतर बीजधारी, ज्यांना बिया येतात असे वनस्पती, ज्यांना बिया येत नाही अशा वनस्पती. या सगळ्या वनस्पतीचा अभ्यास आपण या किंगडम मध्ये करतो. आता याला आपण डिटेलमध्ये बघणारच एक एक किंगडम उचलून. त्याच्यानंतर मध्ये किंगडम ॲनिमल. किंगडम ॲनिमल मध्ये कोण, सर्वव्यापी आणि सर्वत्र आढळणारे जेवढेही काही प्राणी आहेत त्यांचे युकॅरियोटिक केंद्रक असलेले युकॅरियोटिक सगळं आपण याच्यामध्ये बघतो. कोण कोण, बहुपेशीय, सगळे प्राणी कसे आहेत, बहुपेशीय आहे. जसं हायड्रा, जेलीफिश, स्टारफिश, सरीसृप आहे ना, सरपटणारे पक्षी, सस्तन प्राणी जे आपल्या पिलांना दूध पाजतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे किंगडम ॲनिमल मध्ये. लक्षात आलं का. ओके, त्याच्यानंतर आहे किंगडम फंगी. तर फंगीमध्ये काय येते, तर फंगीमध्ये येते विषमपोशी. हे कसे जीव आहे, विषमपोशी, म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. हे फोटोट्रॉपिक आहे का, नाही. हे कोण आहे, हेट्रोट्रॉपिक आहे. लक्षात आलं का. मग हे पोषणासाठी कशावर अवलंबून असते, सडलेल्या कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर. कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर अवलंबून असणारा किंगडम कोणता, तर तो किंगडम आहे किंगडम फंगी. आणि फंगीमध्ये काय काय येते, तर हे असतात मृतोपजीवी. लक्षात आलं का. आणि याच्यामध्ये काय काय येते, जसं मशरूम येते, यीस्ट येते, पेनिसिलियम येते. हे जे काही येतात याच्यामध्ये, जसं आहे मोल्ड, यीस्ट, मशरूम वगैरे, हे मशरूम वगैरे आहे ना, हे सगळा फंगीचा पार्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आणि अशा पद्धतीने 5 किंगडम क्लासिफिकेशन बद्दल आपण माहिती घेऊन राहिलो, बरोबर आहे. तर 6 किंगडम पण मध्ये आपल्याला जायचंच आहे. ते ज्यावेळेस आता मी प्राण्यांचं स्पेशल वर्गीकरण सांगेन त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत चला. ओके, समजले इथपर्यंत. ओके, हा, आता आपल्याला पाहायचं आहे की मी आता तुम्हाला शिकवताना सुरुवातीलाच सांगितलं
की वैज्ञानिक नावाचा इतिहास, वैज्ञानिक नाव देणं सुरू झाले होते, सजीवांना वैज्ञानिक नाव देणं सुरू झाले. आता सजीवांना वैज्ञानिक नाव देणं म्हणजे काय सांगितलं होतं बघा, थोडंसं मागं जातो तर लक्षात येईल तुमच्या. हा, तुम्हाला माहित आहे की कॅरोलस लिनियस यांनी सिस्टम ऑफ नेचर हे जे काही पुस्तक आहे, या सिस्टम ऑफ नेचर पुस्तकामध्ये काय बघितलं आपण की सिस्टम ऑफ नेचर मध्ये की हे सिस्टम ऑफ नेचर कॅरोलस लिनियसने लिहिलेले 4 पुस्तकं, क्लासेस प्लांटरम, फिलॉसॉफिया बोटानिका, जेनेरा प्लांटरम आणि सिस्टम ऑफ नेचर. या सिस्टम ऑफ नेचर मध्ये त्यांना सजीवांना 2 भागामध्ये विभागलं. त्याच्यानंतर मग यानं काय केलं का 2 नाव पद्धती आणली. एक कोणतं आहे, पहिलं नाव वंशनाव आणि दुसरं आहे जातीचं नाव. तर हे जे काही पद्धती आहे यालाच आपण टॅक्झोनॉमी म्हणतो. तर ह्या टॅक्झोनॉमीचा म्हणजे वेगवेगळे नाव देण्याचं काय कारण आहे त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. आता बघा, हा वैज्ञानिक नावाची बद्दलचं पाहतो म्हटलं तर वैज्ञानिक नावाचा इतिहास. का बरं आपल्याला वैज्ञानिक नाव द्यावं लागलं, तर बघा जगामध्ये काय आहे तर कोट्यवधी प्रकारचे जीवजंतू, झाडे, वनस्पती आढळतात. हे जे आपलं जग आहे, या आपल्या जगामध्ये कोट्यवधी, करोडोच्या संख्येमध्ये काय आहे, जीव जंतू आहे, झाडं आहे, वनस्पती आहे, प्राणी आहे, करोडोच्या संख्येमध्ये आहे. बरोबर आहे का नाही? आणि प्रत्येक देशामध्ये जर प्रत्येक देश आहे तर प्रत्येक प्राण्याला प्रत्येक देशामध्ये वेगवेगळं नाव आहे. उदाहरणार्थ जर आपण घेतो म्हटलं तर भारतामध्ये लॉयन जो आहे, लॉयनला काय म्हणते, सिंह म्हणते किंवा शेर म्हणतो आपण. हे जर स्पेनमध्ये गेलो तर तिथं त्याला लिओन म्हणलं जाते. म्हणजे आपल्या इकडे लॉयन म्हणते, स्पेनमध्ये त्याला लिओन म्हणते. हे जर आपण पोलंडमध्ये गेलो तर तिथं त्याला लोई म्हणते. आणि हे जर आपण स्वाहिली भाषामध्ये बघितलं तर त्याला म्हणलं जाते सिम्बा. म्हणजे सजीव जो आहे त्या सजीवाला प्रत्येक देशामध्ये प्रत्येक स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळे नाव आहेत. ते ओळखायला कसे जाते, कठीण जाते. आणि म्हणजेच एकाच प्राण्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने असल्यामुळं गोंधळ होतं, कन्फ्युजन निर्माण होते. आणि हेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी सर्व जगात एकसारखी नावे वापरायला यावीत, एकसारखेच नाव वापरायला आले पाहिजे, याच्यासाठी वैज्ञानिक नावाची सायंटिफिक नेम पद्धत सुरू करण्यात आली. याच्यासाठी सायंटिफिक नाव घेण्याची सुरुवात करण्यात आली. ओके, समजत आहे? मग आपण पाहू वैज्ञानिक नावाची सुरुवात कशी झाली. तर वैज्ञानिक नावाची सुरुवात माहित आहे, सगळ्यात पहिले कार्ल लिनियस नावाचा व्यक्ती आहे, आपल्याला माहित आहे. कार्ल लिनियस याचा सिस्टम ऑफ नेचर हा कुठचा आहे तर स्वीडिश जीवशास्त्रज्ञ आहे. यानं 18व्या शतकामध्ये वैज्ञानिक नाव देण्याची पद्धत सुरू केली. 18व्या शतकामध्ये कार्ल लिनियस याने वैज्ञानिक नाव देण्याची पद्धत सुरू केली. आणि याच पद्धतीला त्यांनी नाव दिलं काय, सायंटिफिक नेमिंग. याच पद्धतीला सायंटिफिक नेमिंग म्हणजे वैज्ञानिक नामकरण किंवा यालाच म्हणलं जाते नॉमिनक्लेचर, नामकरण पद्धती, नॉमनक्लेचर असं म्हणलं जाते. समजत आहे? ठीक आहे, ओके. तर मग आता पाहायचं आहे की कार्ल लिनियसने दिलेल्या या पद्धतीला, कार्ल लिनियस याने जे काही नाव दिलं याच पद्धतीला म्हणलं जाते बायनोमियल नोमनक्लेचर. बायनोमियल नोमनक्लेचर असं म्हणलं जाते. या पद्धतीचे 2 मुख्य प्रकार आहे. कोणते प्रकार आहे? एक आहे झूलॉजिकल नॉमिनक्लेचर म्हणजे प्राण्यांचं नामकरण करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं, वैज्ञानिक नाव. आणि दुसरं आहे बॉटॅनिकल म्हणजे वनस्पतीचं नामकरण कसं करायचं. तर लक्षात आलं का? सगळ्यात पहिले वैज्ञानिक आधार जर दिला तर कोणी दिला तर जीवशास्त्रज्ञ आपला कॅरोलस लिनियस. कुठचा आहे तर स्वीडनचा आहे. सायंटिफिक नेमिंग यालाच म्हणतो आपण नॉमनक्लेचर. नॉमनक्लेचर जे आहे द्विनाम पद्धती याला म्हणलं जाते, 2 नाव आहे म्हणून बायनोमियल नॉमिनक्लेचर म्हणलं जाते. आणि याला 2 भागामध्ये विभागता येतात. एक येते झूलॉजिकल नॉमिनक्लेचर आणि दुसरा जो आहे बोटॅनिकल नॉमिनक्लेचर. आता आपल्याला पाहायचं आहे की वैज्ञानिक नाव लिहिताना काही ठराविक नियम पाळावे लागत आहे. आता हे जर आता वैज्ञानिक नाव लिहायचं तर कसं लिहायचं याच्यासाठी काही वैज्ञानिक ठराविक नियम पाळावे लागतात. हे नियम कार्ल लिनियसने यांनी दिलेले आहे. पहिलं कोणतं आहे, लॅटिन भाषेतील शब्द वापरले जातात. जर नाव द्यायचं असेल तर एक भाषा निवडली की या भाषेतले शब्द त्यांना द्यावे. उदाहरणार्थ लॅटिन भाषेतील शब्द द्यायचे आहे. उदाहरणार्थ लॅटिन भाषेमध्ये नाव देणार शब्द असते, उदाहरणार्थ होमोसेपियन. लक्षात, उदाहरण काय झालं आपण होमोसेपियन. तर लॅटिन भाषेमध्ये होमो कोणाला म्हणलं जाते, मानवाला काय म्हणलं जाते, होमो म्हणलं जाते. लॅटिन भाषेमध्ये म्हणलं जाते. म्हणून याच्यातलं पहिलं जे नाव राहील ते कोणतं राहणार, वंश नाव. वंश म्हणजे जीन्सचं नाव आणि दुसरं नाव राहणार जातीचं नाव, त्याला म्हणलं जाते स्पेसिस. पहिलं नाव जे राहणार ते कोणतं राहणार आहे, वंशाचं नाव. दुसरं जे नाव राहणार आहे ते कोणतं राहणार आहे, जातीचं नाव. समजलं? ओके. मग आता पाहायचं आपल्याला की वैज्ञानिक नाव लिहिताना काही ठराविक नियम पाळावे लागतात. पहिलं कोणतं आहे का, ते लॅटिन भाषेत शब्द वापरले जातात. पहिलंच काय लक्षात आलं तुमच्या, काय शब्द कोणते वापरले जाते, लॅटिन भाषेतील. लक्षात आलं का?
मग कोणते कोणते शब्दाचे दोन नाव असते, कोणते कोणते याच्यामध्ये एक असते वंशनाव आणि दुसरं नाव असते जातीचं. वंशाच्या नावाला म्हणलं जाते जीनस आणि दुसरा जो शब्द आहे त्याला आहे स्पेसिस. लक्षात का? मग आता पाहायचं आहे आपल्याला की वंशाचं नाव जे लिहायचं असलं तर कोणत्या अक्षरात लिहायचं. वंशाचं नाव मोठ्या अक्षरानं कॅपिटल लेटर पासून सुरुवात करायचं. जसं बघा होमोसेपियन मध्ये एच बघा कोणता लिहिला, कॅपिटल. तर दुसरा जो आहे सेपियन, तर सेपियन हे लहान अक्षराने लिहिलं आपण. इथं बघा सेपियन्स. म्हणजे काही नियम आहे. पहिलं ते लॅटिन भाषेतच असलं पाहिजे. दुसरं आहे का ते होमो आणि सेपियन्स असं लिहिलं गेलं तर पहिलं कॅपिटल, दुसरं आहे स्मॉल. जर ते प्रिंटिंग केलेलं असेल तर कसं लिहिलं जाईल. जर प्रिंटिंग केलेलं असेल तर त्याचा फॉन्ट असला इटॅलिक असायला पाहिजे. त्याचा फॉन्ट काय असायला पाहिजे, इटॅलिक. बघा हा इटॅलिक फॉन्ट दिसते होमो आणि सेपियन. त्याच्यासाठी नियम तोच आहे की काय असावा की वरतं हॅड म्हणजे पहिला कॅपिटल लेटर दुसरं स्मॉल लेटर, पहिलं वंशाचं नाव दुसरं जातीचं नाव. आणि जर ते हातानं लिहिलेलं असेल, हँड रायटिंग असेल तर दोन्ही शब्दांना वेगवेगळे अंडरलाईन करावे लागते. जसं आहे होमो हाताने लिहिलेलं समजा आणि सेपियन या दोन्ही शब्दाला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं असावं. लक्षात आलं का? सगळ्यात पहिले ते लॅटिन भाषेतले असायला पाहिजे. त्याच्यानंतर ते काय असायला पाहिजे, त्याचा वाला शब्द पहिला कॅपिटल जो कशाचं नाव आहे, वंशाचं नाव आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे जातीचं नाव, तो स्मॉल याच्यामध्ये लिहिला गेला पाहिजे. जर ते टाईप केलेलं असेल तर फॉन्ट कोणता असायला पाहिजे, तर इटॅलिक असायला पाहिजे. पहिला अक्षर मोठं, दुसरा याचा लहान. ठीक आहे. आणि जर हँड रायटिंग असेल तर हँड रायटिंग मध्ये काय असायला पाहिजे, तर ते अंडरलाईन केलेलं पाहिजे. आणि शेवटी ज्या शास्त्रज्ञानं त्याचं नाव दिलं किंवा ज्या शास्त्रज्ञानं त्याला ओळखलं सगळ्यात पहिले त्याचं नाव म्हणजे कंसामध्ये लिहिलं जाईल. जसं आहे होमोसेपियन लिन म्हणजे होते लिनियसनं त्याचा शोध लावला म्हणून होमोसेपियन लिन असं म्हणलं जाईल. ओके, समजलं इथपर्यंत? चला मग इथून पुढे चालू. मग आता जर इथं आलो आपण तर प्राण्यांमध्ये कोणत्या प्राण्याचं नाव काय आहे हे पाठ करायला पाहिजे आपल्याला. तर लॅटिन भाषेमध्ये जसं बघा मानवाचं नाव काय, तर होमोसेपियन. कुत्र्याचं नाव काय, तर कुत्र्याचं नाव आहे कॅनिस फॅमिलिरिस. पाठच असायला पाहिजे, लक्षात घ्या. लक्षात का कॅनिस फॅमिलिरिस. तर आपण माहित आहे का फॅमिलीमध्ये आपण मांजर पाळतो असं लक्षात ठेवायचं. तर कॅनिस फॅमिलिरिस. लक्षात का कॅट वरून कॅनिस फॅमिलिरिस. मानवाचं नाव काय, तर होमोसेपियन्स. त्यानंतर मांजर फेलिस डोमास्टिका म्हणजे घरात असणार. लक्षात का? तर मांजर जे आहे, सॉरी कुत्रा कोण आहे, कॅनिस फॅमिलिरिस. त्याच्यानंतर मांजर कोण आहे, फेलिस डोमास्टिका. सिंहाचं नाव काय, तर पॅन्थेरा लिओ है ना. हे जे अगोदरचं नाव आहे पॅन्थेरा हे त्याच्या वंशाचं नाव आहे आणि लिओ जे आहे त्याच्या जातीचं नाव आहे. लक्षात का? वाघाचं नाव काय, तर वाघाचं नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. अगोदरचं नाव कोणतं, वंश नाव. दुसरं नाव कोणतं, जातीचं नाव. हत्तीचं हत्तीला आपण एलिफंट म्हणतो. इथं आहे एलिफस मॅक्झिमस. हत्ती कसा असतो, मॅक्झिमस असतो. लक्षात का? म्हणून मॅक्झिमस. वाघ तर टायग्रिस, इथून टायग्रिसून लक्षात येते. सिंहाचं पॅन्थेरा लिओ. घोडा याला म्हणताय इक्वस. ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय, कॅबुलस. लक्षात आहे, इक्वस कॅबुलस. आता कॅब म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येते ओला उबेरची. तर पहिलीची कॅब कोणती होती, आपला घोडाच होता म्हणून लक्षात ठेवायचा इक्वस कॅबुलस. त्यानंतर उंटाचं आहे कॅमलस म्हणतो आपण त्याला, कॅमलस. त्याच्यानंतर आहे कॅमलस ड्रोमेडिरस. बकरीला म्हणलं जाते काप्रा हिक्रस. आता बकरी रविवारी कापतो न खातो का नाही आपण, मग काप्रा हिक्रस. लक्षात आलं का? हा, कापा हिकडच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे माकडाचं नाव आहे मकाका मुलाटा. नाव मस्त आहे. ठीक आहे ना. डॉल्फिनचं आहे डेल्फिनस. बघा डॉल्फिन सारखंच आहे, डेल्फिनस. त्याच्यानंतर आहे अजगरचं नाव आहे पायथन मोलरुस. तर पायथन लक्षात येते की अजगर जर म्हटलं तर पायथनवरच त्याचं नाव राहणार आहे. वनस्पतीमध्ये जर समजा कमळ आहे तर कमळाचं नाव आहे नुलुंबो नुसिफेरा. जर वडाचं झाड आहे तर त्याचं नाव आहे फिकस बेन्गालेन्सिस. ठीक आहे. त्याच्यानंतर नीमचं आहे अझाडिरॅचा इंडिका. म्हणजे नीमचं नाव आहे अझाडिरॅचा इंडिका. सफरचंदाचं नाव आहे मॅलस डोमेस्टिका. पपईचं नाव आहे कॅरिका पापया. लिंबाचं नाव आहे सिट्रस लिमॉन. ठीक आहे. टरबुजाचं नाव आहे सिट्रुलस. ठीक आहे ना, सिट्रुलस. ठीक आहे. काय
लॅनंटस. त्याच्यानंतर आंबा आहे मँजिफेरा इंडिका. पेरूचं नाव आहे सीडियम गुजावा, ठीक आहे ना. त्याच्यानंतर डाळिंब आहे, डाळिंबाचं नाव आहे पुनिका ग्रॅनाटम. ते आता अननसाचं नाव आहे, अनानस नावच सांगत आहे, अनानस कॉमसस, ठीक आहे. चिंचीचं नाव आहे टॅमारिंडस इंडिका, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लाजाळूचं झाडचं आहे, त्याला म्हणलं जाते मिमोसा पुडिका. त्यानंतर तांदूळाचं नाव आहे ओरझा सॅटिवा. बटाट्याचं नाव आहे सोलानम टुबेरोसम, पाठच पाहिजे. वाटाणा प्युझेम सॅटिवम. त्याच्यानंतर वनस्पतीचं नाव आहे गहू मध्ये आहे टिट्रिकम आस्टिवम. बांबूचं नाव आहे बॅम्बुसा वुल्गरियस, ठीक आहे. त्याच्यानंतर तुळस आहे, तुळशीचं नाव आहे ओसिमम टेनी फ्लोरम. तर हे जे नाव आहे हे आपल्याला काय असायला पाहिजे, बिलकुल पाठच असायला पाहिजे. याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न येतात, ठीक आहे ना. त्याच्यानंतर जीवसृष्टी आणि जैवविविधतेबद्दल बघा. आता आपण माहिती घेऊन राहिलो, आता टॅक्झॉनॉमीवर आपण आलो आहे, ठीक आहे ना. आता बघा की सजीव सृष्टी आणि जैवविविधता बघा काय आहे, याच्याबद्दल माहिती घेऊ. की पृथ्वीवर अंदाजे 7 ते 8 दशलक्ष म्हणजे मिलिनियम एवढी जीव जाती आहेत. आपली जे हे पृथ्वी आहे, तर आपल्या पृथ्वीवर काय आहे, अंदाजे 7 ते 8 दशलक्ष एवढे काय आहे जीवजंतू आहेत, कशाला का. आणि त्यापैकी सुमारे आपल्याला 1.7 ते 1.8 दशलक्ष जीवजातीची माहिती आपल्याला आहे. म्हणजे पृथ्वीवर अंदाजे किती आहे, तर 7 ते 8 मिलियन आहेत. त्याच्यापैकी आपल्याला माहित असलेले किती आहेत, आपल्याला माहित असलेले 1.7 ते 1.8 दशलक्षच आहे. आणि पृथ्वीवर असलेल्या जीवांमधील विविधतेलाच, हे जे काही आपल्या पृथ्वीवर जे काही जीवांमध्ये वेगवेगळेपणा आहे, यालाच आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी, यालाच म्हणतो आपण जैवविविधता. लक्षात का. म्हणजेच यालाच आपण जे काय वर्गीकरण ज्यावेळेस करतो, त्या वर्गीकरणालाच आपण म्हणतो टॅक्झोनॉमी. आता टॅक्झोनॉमी मध्ये काय येते का, सगळ्यात पहिले तो जीव शोधणे. नवीन एखादी जीव सापडला त्याला आपण पहिले शोधतो, त्याच्यानंतर मग काय करतो, त्याला नाव देतो. म्हणजे ते कोणता जीव आहे त्याला नाव देतो आपण नॉमिनक्लेचर. मग त्याची ओळख पटवणे का तो कोणत्या कॅटेगराईज मध्ये जाते, म्हणून त्याला म्हणते आयडेंटिफिकेशन. आणि फायनली मग तो कोणत्या गटामध्ये जाते त्याला म्हणलं जाते कॅटेगरायझेशन. यालाच म्हणलं जाते टॅक्झोनॉमी. म्हणजे कोणताही एखादी नवीन जीव सापडला ज्याला आपण आतापर्यंत आपल्याला सापडलेला नव्हता, पण आता एखादी जीव जर सापडला तर सगळ्यात पहिले आपण त्याला काहीतरी नाव देऊ, आहे का नाही. तर पहिले झालं नॉमेनक्लेचर. मग बघू का तो बंदराच्या कॅटेगरीमध्ये येता, ठीक आहे का, मग तो वाघाच्या कॅटेगरीमध्ये येते का, तो कुत्र्याच्या कॅटेगरीमध्ये येते का, मांजराच्या कॅटेगरी येते का, माणसाच्या कॅटेगरीमध्ये येते. म्हणजे याला म्हणते आयडेंटिफिकेशन. आणि जेव्हा तो आयडेंटिफाय झाला की हा वानराच्या याच्यामध्ये जाते किंवा मानवाच्या, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे त्याला त्या वर्गामध्ये टाकणे. तर ह्या 3 गोष्टी आहे टॅक्झोनॉमीमध्ये येतात. टॅक्झोनॉमीमध्ये या 3 गोष्टी येतात. आता बघा टॅक्झोनॉमी या शब्दाचा अर्थ काय होते, तर पहा, टॅक्झाचा अर्थ होते गट किंवा वर्ग आणि नॉमीचा अर्थ होते नियम. म्हणजे गटांमध्ये नियमाने विभागणे. टॅक्झोनॉमीचा अर्थ होते जे काही गट आहे त्या गटांमध्ये नियमाने विभागणी करणे, याचा अर्थ होते टॅक्झोनॉमी. समजत आहे, लक्षात आलं का. सगळ्यात पहिले एखादी नवीन जीव सापडला त्याला आपण देऊ नाव, त्याच्यानंतर त्याची ओळख पटवू म्हणजे त्याला म्हणून आपण आयडेंटिफिकेशन, आणि त्याच्यानंतर त्याला आपण एका विशिष्ट वर्गामध्ये आपण त्याला टाकू. ओके, चला मग महत्वाचे शास्त्रज्ञ बघा टॅक्झोनॉमी बद्दल. तर टॅक्झोनॉमी जो आहे हा शब्द सर्वप्रथम कोणी दिला, तर A.P. डे कॅन्डोले नावाचा जो व्यक्ती आहे, A.P. डे कॅन्टोले नावाचा जो व्यक्ती आहे, त्यानं सगळ्यात पहिले हे वापरला. कोणतं, टॅक्झोनॉमी हा शब्द जो वापरला, तर हा सगळ्यात पहिला शब्द कोणी वापरला, A.P. डे कॅन्डोले. आणि टॅक्झोनॉमीचा जनक कोण आहे, तर टॅक्झोनॉमीचाही जनक आपल्याला माहितच आहे, कोण आहे, कार्ल लिनियस. आणि या टॅक्झोनॉमीचे जे काही पायऱ्या आहेत, म्हणजे टॅक्झोनॉमीमध्ये आपण कसे ते अरेंज करत नेतो, पहिलं कोणतं कॅटेगरी, नंबर 2ची कोणती, याला जे काही पायऱ्या म्हणतात यालाच म्हणलं जाते हायरकी. यालाच काय म्हणलं जाते, हायरकी. म्हणजे हायरकीचा अर्थ होते वर्गीकरणाची पायरी. वर्गीकरणाच्या कशा कशा पायऱ्या आहेत, तर त्या वर्गीकरणाच्या पायऱ्यालाच म्हणलं जाते टॉक्झोनॉमिकल हायरकी. लक्षात आलं का. म्हणजे जीवांना त्यांच्या समान गुणानुसार जेवढे काही जीव आहेत, काही प्रत्येक जीवामध्ये काहीतरी समानता असते, बरोबर आहे. जसं आहे की आपण पाहिलं आपलं बंदर, ठीक आहे,
त्याच्यानंतर आपण पाहिलं चिंपॅन्झी, ठीक आहे ना, यांच्यामध्ये समान गुणधर्म आहेत की नाही, तर तसाच तर जीवांना त्यांच्या समान गुणांनुसार टप्प्याटप्प्याने वर्गीकृत ठेवणे, याच पायऱ्यांना आपण हायरकी असं म्हणतो. हायरकी कशाला म्हणतो की तो कोणत्या गटामध्ये बसते त्याला त्या गटामध्ये बसवणे. आता लिनियसनं ह्याच हायरकीचा वापर करून 4000 प्रजातींचं वर्गीकरण केलं. लिनियसनं किती प्रजातींचं वर्गीकरण केलं अशाच पद्धतीनं 4000 प्रजातींचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि वर्गीकरणाची क्रमवारी म्हणजे हायरकी ऑर्डर कोणता आहे तर तो लक्षात घ्या. तर या पद्धतीनं तो ऑर्डर राहील. सगळ्यात पहिले राहणार आहे डोमेन. अगोदर हे 7च होते. पहिले होतं किंगडम, त्याच्यानंतर होतं फायलम, त्याच्या अगोदर होतं क्लास, त्याच्या अगोदर होतं ऑर्डर, त्याच्या अगोदर होती फॅमिली, त्याच्याही अगोदर होतं जीनस आणि त्याच्या अगोदर होते स्पेसीज. कारण आताच आपण काय बघितलं, नॉमनक्लेचर बघितलं, द्विनाम पद्धती पाहिली. तर आपण पाहिलं का सगळ्यात पहिलं जे नाव राहते ते राहते जीनस आणि दुसरं कोणतं राहते स्पेसीज. तिसरं जे येते ते येते कोणती फॅमिली, म्हणजे सगळ्यात पहिले जात, मग वंश, मग येते फॅमिली, मग येते ऑर्डर, ऑर्डर नंतर येते क्लास, क्लास नंतर येते फायलम, फायलम नंतर येते किंगडम, किंगडम नंतर येते आता नवीन डोमेन. म्हणून हे आपल्याला काय ठेवायचं आहे लक्षात आहे, या स्ट्रक्चरमध्ये जे आपण बसवतो यालाच म्हणलं जाते वर्गीकरणाची क्रमवारी, यालाच आपण म्हणतो हायरकी ऑर्डर. यालाच काय म्हणतो हायरकी ऑर्डर. आणि तो कसा लक्षात ठेवायचा, डोमेन, किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज. हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याजवळ एक ट्रिक आहे, डीकेपीसी ऑफ जीएस. डीकेपीसी ऑफ जीएस. डी म्हणजे डोमेन, के म्हणजे किंगडम, पी म्हणजे फायलम, सी म्हणजे क्लास, ओ म्हणजे ऑर्डर, एफ म्हणजे फॅमिली, जी म्हणजे जीनस आणि एस म्हणजे स्पीसीज. तर याच क्रमामध्ये आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे कसं होत जाते तर तुम्ही एक लक्षात ठेवा की एक सगळ्यात छोटा खोका आहे. तर समजा हा छोटा बॉक्स म्हणजे काय आहे, तर छोटा बॉक्स म्हणजे पेशी आहे. या मग हा कशामध्ये येते तर जीनसमध्ये येते. तर मग याला आपण मोठ्या बॉक्समध्ये ठेवला. मग मोठा बॉक्स कशात येते फॅमिली, तर मग ह्या बॉक्स ठेवला आपण फॅमिलीमध्ये. मग हा कशा झाला तर हा ठेवला ऑर्डरमध्ये. हा जर ठेवला तर हा कशात ठेवला आपण क्लासमध्ये. त्याच्या अगोदर काय ठेव फायलम, तर फायलम त्याच्यापेक्षा मोठा गट. त्याच्यानंतर मग कोणता तर किंगडम आणि त्याच्यानंतर मग कोणता तर ऑर्डर. म्हणजे प्रत्येक छोट्या खोक्याला असं मोठ्या खोक्यामध्ये मोठ्या बॉक्समध्ये असं आपण ठेवत जाऊ. कॅरेक्टरिस्ट म्हणजे जसे जसे त्याचे कॅरेक्टर मिळत जाईल तसं. तर या पद्धतीने ते लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिले छोट्या कॅटेगरीला बरोबर मोठ्या कॅटेगरीमध्ये आपण ऍड करत जाऊ. आता हळूहळू तुम्हाला ते समजणारच आहे. बघा मग आता सुरुवात करू आपण. तर एक झालं आपल्याला. आता स्पेसीज म्हणजे काय, सगळ्यात पहिला प्रश्न आला आपल्याला समोर, स्पेसीज म्हणजे काय. स्पेसीज म्हणजे प्रजाती किंवा जाती. वैज्ञानिक नावातील सायंटिफिक नेम मधील दुसरा शब्द म्हणजे स्पेसीज. आता आपण होमोसेपियन पाहिला होता. तर होमोसेपियन म्हणजे दुसरं नाव जे होतं सेपियन, ते म्हणजे ते काय आहे तर स्पेसीज आहे. सायंटिफिक नेम मधला दुसरा शब्द स्पेसीज असतो. वर्गीकरणातील सर्वात छोटा आणि मूलभूत घटक आहे हा. वर्गीकरणामधील सर्वात छोटा आणि मूलभूत घटक. आता सांगितलं सगळ्यात पहिले स्पेसीज मग कशामध्ये जाणार तर जीनसमध्ये जाणार. ओके. उदाहरणार्थ आहे पॅन्थेरा लिओ. तर लिओ काय आहे स्पेसीज आहे, तर पॅन्थेरा काय आहे जीन्स आहे. लक्षात आलं का, जीनस आहे. म्हणजे पॅन्थेरा झाला वंश आणि प्रजात कोणती झाली स्पेसी. म्हणजे स्पेसी जात जी झाली ते सर्वात छोटं युनिट झालं आणि वंश जे झालं त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं. ठीक आहे. त्याच्यानंतर जीनस किंवा वंश म्हणजे काय. जीनस म्हणजे जवळजवळ समान गुणधर्म असलेल्या स्पेसीज. म्हणजे अशा स्पेसीज ज्यांच्यामध्ये जवळजवळ सारखे गुणधर्म आहेत. प्राणी वेगवेगळे राहील. उदाहरण जर घेतो म्हटलं आपण तर बघा पॅन्थेरा लिओ, लॉयन आहे ना, लॉयन एक वेगळी जात आहे, टायगर वेगळी जात आहे आणि चित्ता वेगळी जात आहे. म्हणजे ह्या झाल्या जाती, ह्या काय झाल्या स्पेसीज. पण या स्पेसीज कोणत्या जीनसमध्ये येतात तर पॅन्थेरामध्ये. म्हणजे काय आहे तर यांचे जवळजवळ रचना सारखी आहे म्हणून आपण यांना जीनसमध्ये टाकलं. लक्षात आलं का. शेवटी याला आपण काय म्हणतो पॅन्थेरा म्हणजे स्पेसीज आहे. लक्षात आलं का. हे जे आहे स्पेसीज आहे आणि त्याच्यावरती आहे जीनस. म्हणजे आता सगळ्यात पहिले आपण जाती घेतल्या, जातीले कोणत्या बॉक्समध्ये टाकल्या तर जीनसच्या बॉक्समध्ये टाकल्या. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर येते फॅमिली. फॅमिली म्हणजे काय तर फॅमिली म्हणजे होते अनेक संबंधित जीन्सचा गट. म्हणजे ज्यांच्यामध्ये जवळजवळ मिळणारे जीन्स आहेत त्याला आपण कशामध्ये टाकतो फॅमिलीमध्ये टाकतो. म्हणजे बघा समान गुणधर्म असलेल्या जीनसचा मोठा गट. म्हणजे सगळ्यात पहिले जात, समान गुणधर्म असलेल्या जातीचा गट त्याला आपण म्हणलं काय जीनस. म्हणजे पहिले स्पेसीज नंतर जीनस. आणि समान गुणधर्म असलेल्या
जीनसचा गट त्याला आपण टाकतो कशामध्ये, फॅमिलीमध्ये. मग आपण याला टाकलं फॅमिलीमध्ये, उदाहरणार्थ पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायग्रिस आणि पॅन्थेरा कोर्डस. लक्षात आलं का? हे फेलिडी म्हणजे मांजर कुळामध्ये येते. हे कोणत्या कुळामध्ये येते, मांजर. म्हणून आपण त्याला कशात टाकलं, याच्यामध्ये टाकून दिलं, फॅमिलीमध्ये. त्यांची फॅमिली सारखी केली. याची सोपी ट्रिक आपण पाहिलं. सगळ्यात पहिले स्पेसीज, अनेक स्पेसीज मिळाल्या काय बनलं, जीनस. अनेक जीनस मिळालं तर काय बनली, फॅमिली. आता फॅमिली बद्दल जर वनस्पतीमध्ये जर फॅमिली बनवायची असेल तर कशा पद्धतीने बनवलं जाते, तर बघा वनस्पतीमध्ये फॅमिली ठरवताना व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आणि प्रजनन यावर आधारित वर्गीकरण केले जाते. म्हणजे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स काय आहे त्यांचेवाले आणि ते रिप्रोडक्शन कशा पद्धतीने करतात याच्यानुसार वनस्पतीची फॅमिली ठरवली जाते. सध्या वनस्पतीला बाजूला ठेवा, सध्या हेच लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले बनते काय, तर सगळ्यात पहिले स्पेसीज. मिळत्या जुळत्या पेसीज बनवून काय बनते, जीनस. मिळते जुळते जीनस मिळून बनते फॅमिली. ठीक आहे. त्याच्यानंतर बनला ऑर्डर. ऑर्डर म्हणजे अनेक फॅमिलींचा गट. म्हणजे अनेक फॅमिलींचा गट म्हणजे काय, ऑर्डर. म्हणजे जे फॅमिली एकसारखे गुणधर्म दाखवतात, ज्या फॅमिली कशा दाखवतात, एकसारखे गुणधर्म दाखवतात, त्यांना एकाच ऑर्डरमध्ये येतात. उदाहरणार्थ फॅलिडी हे मांजर कुळ आहे आणि कॅनिडिया हा कुत्र्याचा कुळ आहे, पण जवळपास त्यांची शरीराची रचना कशी आहे, सारखीच आहे. म्हणून त्यांना आपण एका ऑर्डरमध्ये टाकला. म्हणून हे दोन्ही जण आपण कशात टाकले, कॉर्निवेरा, मांसाहारी. कॉर्निवेरा दोघे जण कसे आहे, मांसाहारी आहे, म्हणून कॉर्निवेरा या ऑर्डरमध्ये त्यांना टाकून दिलं. म्हणजे वाघ, चित्ता, मांजर वगैरे सगळं टाकलं. कुत्रा पण मांस खाते, हे पण खाते, म्हणून त्याला कॉर्निवेरा या ऑर्डरमध्ये टाकलं. ऑर्डर नंतर येते क्लास. मग क्लासमध्ये अनेक ऑर्डर मिळून काय बनते, क्लास बनते. मग क्लास समान गुणधर्म असलेल्या, ज्यांचे ऑर्डर समान ऑर्डरचे गुणधर्म असणारा एकच क्लास मध्ये येतात. उदाहरणार्थ कॉर्निवेरा आणि प्रायमेट. कॉर्निवेरा आणि प्रायमेट हे एकाच कशामध्ये येतात, क्लासमध्ये येतात. मॅमिलिया म्हणजे कॉर्निवेरा पण स्तनधारी आहे आणि हे पण काय, स्तनधारी आहे. म्हणजे हे कोणते झाले, स्तनधारी क्लासमध्ये आले. म्हणजे काय बनलं, पहिले ऑर्डर अनेक ऑर्डर एकत्र आले तर काय बनला, क्लास बनला. त्याच्यानंतर मग आहे फायलम. फायलम म्हणजे काय, फायलम म्हणजे अनेक क्लासचा गट. अनेक क्लासचा गट म्हणजे काय बनला, फायलम. तर फायलम मध्ये बघा शरीर रचना, बॉडी स्ट्रक्चर सारखी असलेल्या जीवांना एकाच फायलम मध्ये आपण टाकतो. उदाहरणार्थ कॉर्डेटा, कशेरुके प्राणी. म्हणजे ज्यांच्या पाठीला कणा आहे त्याला आपण कशात टाकलं, एका याच्यामध्ये. उदाहरणार्थ प्राण्यांमध्ये फायलम आणि वनस्पतीमध्ये डिव्हिजन. तेच वनस्पतीमध्ये डिव्हिजन मध्ये करतो, तर याला आपण फायलम. म्हणजे अनेक क्लासचा गट मिळून काय बनते, एक फायलम बनते. आणि अनेक फायलम मिळून काय बनते, एक किंगडम बनते. मग किंगडम मध्ये आपण पाहिलं, किंगडम काय, सर्वात मोठा गट. वर्गीकरणातील सर्वात वरचा स्तर आहे हा. लक्षात आलं का? आणि जीवांना खालील गोष्टींवर विभागता येते. म्हणजे पेशीचा प्रकार प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक याच्यामध्ये मग आपण त्याला विभागू शकतो. एक पेशीय, बहुपेशीय, अन्न मिळवण्याची पद्धत, ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक. तर आपण काय बघितलं, अशा पद्धतीनं हा वाढत गेला. म्हणजे सगळ्यात पहिले येते जाती. अनेक जातीचा गट म्हणजे जीनस, अनेक जीन्सचा गट म्हणजे फॅमिली, अनेक फॅमिलीचा गट म्हणजे ऑर्डर, अनेक ऑर्डरचा गट म्हणजे क्लास, अनेक क्लासचा गट म्हणजे फायलम आणि अनेक फायलमचा गट म्हणजे किंगडम. समजलं? ओके. त्याच्यानंतर काय, आता नवीन एक गट झाला आहे, तो आलाय डोमेन. आता डोमेन म्हणजे काय, वर्गीकरणातील सर्वात मोठा स्तर झाला. याच्या अगोदर किंगडम होता. म्हणजे किंगडमच्या मोठा गट, किंगडम पेक्षा 3 डोमेन सिस्टम आहे. कार्ल यांनी दिलेली. कोणते आहे, एक आहे डोमेन 3. कोणते 3 डोमेन दिले, एक आहे बॅक्टेरिया, एक आहे आर्किया आणि एक आहे युकॅरिया. लक्षात आलं का? आता बॅक्टेरियामध्ये साधे प्रोकॅरियोटिक जीव येतात याच्यामध्ये, जसं आहे यू बॅक्टेरिया. किंगडम यू बॅक्टेरिया याच्यामध्ये गेला, साध्या याच्यामध्ये म्हणजे डोमेन 1 मध्ये गेला. त्याच्यानंतर आर्कियामध्ये काय आहे, तर आर्कियामध्ये अतिशय कठीण परिस्थितीमध्ये राहणारे बॅक्टेरिया, अतिशय कठीण. तर याच्यासाठी आर्के बॅक्टेरिया केला. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जगणारे जे बॅक्टेरिया आहेत ते आर्के बॅक्टेरियामध्ये टाकले. आणि त्यानंतर युकॅरिया म्हणजे जटिल पेशी असलेले जीव. यामध्ये 4 किंगडम येतात. मग जटिल पेशी असणारे म्हणजे जसं आहे किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगी, प्लांटी आणि ॲनिमलिया. ओके, समजत आहे? त्याच्यानंतर मग आलो आपण नवीन याच्यावर. आता फायनल शॉर्टकट जर आपण पाहतो म्हटलं तर तुम्हाला तेच आहे की अनेक स्पेसीज मिळून काय बनले बाबा, जीन्स बनले. अनेक जीन्स मिळून काय बनली तर फॅमिली. अनेक फॅमिली मिळून काय बनली तर ऑर्डर. अनेक ऑर्डर मिळून काय बनला तर क्लास. आणि अनेक क्लास मिळून काय बनले, फायलम. आणि अनेक फायलम मिळून बनला किंगडम. आणि अनेक किंगडम मिळून बनले आहे डोमेन. आणि डोमेन कोणी सांगितलंय, तर डोमेन दिलाय कार्ल वूज यांनी. त्याच्यानंतर आहे होमोसेपियनचे वर्गीकरण आपण करू. आता होमोसेपियन काय आहे तर बघा, सगळ्यात पहिले आहे
होमोसेपियन. सेपियन काय झाली? आपली जात झाली. तर अनेक सेपियनच्या अशा काही जाती आहेत, ते मिळून काय बनलं? वंश बनलं आपलं होमो. तर आपली फॅमिली कोणती बनली? होमिनिडे. लक्षात आलं का? तर त्याच्यानंतर आपलं गण कोणता बनला? ऑर्डर कोणता बनला? प्रायमेट. आपला क्लास कोणता बनला? तर मॅमेलिया. आपला संघ कोणता? फायलम कोणतं बनलं? तर कॉर्डेटा. आपलं किंगडम कोणता आहे? तर ॲनिमिलिया. आणि आपलं डोमेन कोणतं आहे? तर युकेरिएटा. लक्षात आलं का? तर अशा पद्धतीनं सायन्सचं कॅटेगरायझेशन होते. आय होप तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझं